त्यावेळेचं जसं मी म्हटलं की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत तुम्ही काम केलेलं आहे, उद्धवजींसोबत काम केलं आणि आता एकनाथ शिंदे. मात्र हे जे ट्रान्झिशन होतं की उद्धव ठाकरेंपासून शिवसेना शिंदे यांच्याकडे जाण्याचं, तर मध्ये बऱ्याच घडामोडी घडलेल्या. ह्या सगळ्यामध्ये मला एक सांगा, उद्धव ठाकरेंना याची जरा म्हणजे कुणकुण मला वाटतं लागलीच असेल की काही आमदार जे आहेत ते वेगळा विचार करतायत. मला अजूनही तो दिवस आठवते जेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी असं म्हटलं होतं की हिंमत असेल तर माझी सरकार पाडून दाखवा, आणि देवेंद्रजींनी म्हटलं होतं की जेव्हा पडेल ते तुम्हाला कळणारे नाही. तर ही वस्तुस्थिती होती. त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स होतं. खरं म्हणजे ज्या पद्धतीचं वर्किंग पॅटर्न होतं 2.5-2.5 वर्षात, त्यामध्ये हे होणं हे अपेक्षितच होतं, हे अटळ होतं. कारण की सर्व आमदारांच्या मनामध्ये आपण काँग्रेसची पालखी वाहून राहिलो, आपल्याला कोणी ऐकणारं नाही. ज्यांच्या विरोधात आपण 15-20 वर्ष संघर्ष केला बाळासाहेबांच्या नेतृत्वात, त्यांना सत्तेची ताकद द्यायची आणि ती सत्तेची काही ताकद आपल्याला मिळणार नाही आणि फक्त काँग्रेसची पालखी व्हायची, अशा पद्धतीची एक धारणा सर्व आमदारांमध्ये झाली होती. त्यामुळे होणं अटळ होतं. परंतु अँटी डिफेक्शन लॉमुळे किंवा कायद्याच्या तरतुदीमुळे हे आमदार वेगळे होऊ शकणार नाही. जाऊन जाऊन कुठे जातील, ही 2-4-5 गेले तरी जाऊ शकत नाही आणि गेले तरी माझं काही बिघडत नाही, कारण की सरकार बहुमतात आहे. अशा पद्धतीचं ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना होतं आणि हाच ओव्हर कॉन्फिडन्स त्यांना नडला.